केव्स ऑफ द विंड्स, वाऱ्याच्या गुहा, नायगरा सफारीमधलं आपलं पुढचं अट्रॅक्शन. 130 फूट उंच, 100 फूट रुंद आणि 30 फूट खोल अशी ही ब्रेडल व्हिल फॉल्स मधली गुहा 1834 साली शोधली गेली. 1841 सालापासून इथे गायडेड टूर्स सुरू झाल्या. या गुहेत जाण्याकरता परत एकदा आपल्याला एक लिफ्ट जमिनीच्या पातळीपासून खाली म्हणजे नदीच्या पातळीपर्यंत लेव्हलला घेऊन जाते आणि पाण्यात जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्याला रेनकोट आणि आता फ्लोटर्स म्हणजे प्लॅस्टिकच्या चप्पलही दिल्या जातात. हे फ्लोटर्स आणि रेनकोट घालून आपली सफर सुरू होते. तिथे ब्रेडल व्हिल फॉल्सच्या खालपर्यंत त्याचे पाणी अंगावर येईपर्यंत. गुहेत पोचण्यापर्यंत पायऱ्या आणि रेलिंग्सच्या साह्याने एक वन वे रस्ता तयार केलेला आहे. सुरुवातीलाच केव्ह ऑफ द विंड्स जर्नी स्टार्ट्स हिअर असा एक बोर्ड आपला तिथे स्वागत करतो आणि हे रेलिंग्सच्या साह्याने आपण ज्या रस्त्यावरून जातो तर पूर्णपणे नायगरा नदीच्या कडेनी बाजूनी आणि धबधब्याचे वेगवेगळे दृश्य दाखवणारा असा हा मस्त असा रस्ता आहे. हे इथे असलेलं रस्त्यावरचं म्हणजे जे रेलिंग आहे ते दरवर्षी बदललं जातं असं आम्हाला समजलं, कारण थंडीत बर्फ साचून या रेलिंगचं नुकसान होतं आणि मेंटेनन्ससाठी म्हणून हे रेलिंग दरवर्षी थंडीनंतर बदललं जातं. पायऱ्या चढून पुढे जाता जाता म्हणजे धबधब्याच्या जवळ जाता जाता एक स्पॉट असा आहे की आपण अगदी धबधब्याच्या खालीच उभे असतो. पाणी पूर्णपणे आपल्या अंगावर पडत असतं धबधब्याचं आणि पुन्हा एकदा यांनी दिलेला रेनकोट का दिलाय आणि फ्लोटर्स का दिले हे आपल्याला तिथे समजतं. हा स्पॉट आपण स्किप करू शकत नाही कारण हा वन वे रस्ता आहे आणि हा अनुभव घेऊनच आपल्याला बाहेर पडावं लागतं. पूर्णपणे भिजून वरून खाली आलेलो आहोत आम्ही आता. अशा प्रकारे ही जी धबधब्याची सफर होती कोणालाही भिजल्याशिवाय तर सोडत नाही. वनवेच रस्ता होता आणि त्या धबधब्यातून भिजूनच खाली यावं लागलं. 400 एकराच्या या परिसरात फिरण्याकरता बस सेवा इथे उपलब्ध आहे. पूर्ण दिवसभराचं या बसचं तिकीट काढून आपण एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत कितीही वेळेस फिरू शकतो. असं हे पाणी आणि निसर्ग यांनी नटलेलं सुंदर असं ठिकाण असल्यामुळे हे इथे डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला 1-2 ठिकाणी अशी या इथल्या लोकांची लग्न चालू असलेली पण दिसली. दिवसभर पांढरं शुभ्र असं हे खळाळणारं पाणी रात्री मात्र रंगीबेरंगी दिसतं, कारण रोज संध्याकाळी अंधार पडल्यानंतर इथे लाईट शो असतो. कॅनडाच्या साईडनी या सगळ्या पाण्यावर फोकस पाडला जातो आणि धबधब्यांच्या आतल्या साईडनी काही लाईट्स लावलेले आहेत. त्याच्यामुळे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर हे पाणी असं रंगीबेरंगी दिसतं. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे मे ते ऑक्टोबरपर्यंत रात्री 10 ते 10:15 वेळेमध्ये इथे फायरवर्क्स म्हणजे आताशबाजी पण होते. त्याच्यामुळे रात्री असं रंगीत नायगराचं पाणी, आकाशात चाललेली आताशबाजी असं सगळं बघण्याकरता खूप गर्दी इथे असते आणि सकाळी नायगरा बघण्यासाठी आलेला पर्यटक हा रात्री ही आताशबाजी बघूनच घरी परत जातो.